याने टेस्ट चांगली येते. सो इथे मी डाळच वापरते नेहमी. तर अशा खोबरं, भाजके पोहे. मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्राजक्ता या चॅनलवर. तर दिवाळी जवळ आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचा मनामध्ये, डोक्यामध्ये एवढ्याच गोष्टी आहेत की आपल्याला शॉपिंग करायची राहिली आहे. आपल्याला दिवाळीचं सजावटीचं सामान आणायचं आहे, आपल्याला फराळ बनवायचं आहे, आपल्याला घरं साफ करायची आहेत, आपल्याला सगळी आवरावर करायची आहे, साडी पिको फॉल टाकायची आहे, ब्लाऊज शिवायचा आहे. खूप सारी कामं आपल्या डोक्यात आहेत आणि आपल्याला खूप सारं टेन्शन पण येत आहे आणि मला सुद्धा येत आहे. तर आज मी असंच विचार करत होते की झालं, आज आहे ऑलमोस्ट शुक्रवार 2 तारीख आहे आणि साधारणतः 10 दिवसावर दिवाळी येऊन ठेपलेली आहे. तर आता काय काय करायचं, कशी सुरुवात करायची, तर आजपासून मी सुद्धा थोडी थोडी सुरुवात करणार आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की आम्ही शॉपिंगला गेलेलो होतो. तिथे माझ्या मैत्रिणींनी काही साड्या घेतल्या. त्यानंतर जे दिवाळीसाठी लागणारं साहित्य, दिवे असतील, रांगोळी असतील, ते छोटं मोठं सामान मी आणलेलं आहे ऑलमोस्ट. ही आता महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे फराळ करण्यासाठी, एक मिनटं मी खाली बसते, हाताला कळ लागली. तर महत्त्वाचं म्हणजे दिवाळीसाठी आता जो फराळ बनवायचा आहे त्याचं सामान आणण्याचं महत्त्वाचं काम बाकी आहे. कारण ते आता आणावं लागणार आहे आणि डीमार्टमध्ये भयंकर गर्दी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे अशी वेळ बघावी लागणार आहे की त्या वेळेला गर्दी नसणार आहे. शनिवारी रविवारी जाऊन फायदा नाही आहे. एक तर खूप सकाळी, म्हणजे डीमार्ट उघडतं 8 वाजता, तेव्हाच लगेच जाऊन शॉपिंग करणं योग्य ठरेल, किंवा एक तर रात्री, म्हणजे 8:30-9 नंतर थोडीशी गर्दी कमी होते. कारण बायकांना घरी स्वयंपाक पाणी वगैरे असतं, त्यामुळे तेव्हा थोडीशी गर्दी कमी होते. तर अशाच वेळेला डीमार्टमध्ये जाणं योग्य ठरेल. तर आज मला ठरवायचे आहे की मला कोणते पदार्थ दिवाळीसाठी बनवायचे आहेत आणि हे जे पदार्थ आहेत ते बनवण्यासाठी कोणतं कोणतं साहित्याची मला आवश्यकता आहे, म्हणजे किराणा काय भरावा लागेल हे मला लिस्ट काढायची आहे. सो आज तिथपासून सुरुवात करते की मला कुठले कुठले पदार्थ करायचे आणि त्याच्या रेसिपीज बघून मला त्याचं सामान हे करावं लागेल. तर आज माझा विचार आहे की मी आज भाजणी करून ठेवते, कारण भाजणीसाठी लागणारं सगळं साहित्य माझ्या घरात आता सध्या अवेलेबल आहे. आणि भाजणी करून थोडंसं ते आधी सगळ्या डाळी वगैरे धुवून, तांदूळ धुवून वाळत घालते, म्हणजे उद्या मला भाजणी दळायला देता येईल. आणि आज मी तुमच्यासोबत चकलीची रेसिपी शेअर करते. म्हणजे मी आज फक्त भाजणी बनवणार आहे, परंतु संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला एक्सप्लेन करते. माझ्याकडे रिटर्न सुद्धा ती रेसिपी आहे, परंतु मी तुम्हाला योग्य राहावी म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण चकलीची रेसिपी प्रमाणासहित देते, जी रेसिपी तुम्ही प्रोफेशनली सुद्धा वापरू शकता. म्हणजे तुम्हाला चकली सेल करायची असेल बनवून, तरी तुम्ही या प्रमाणामध्ये खुसखुशीत चकली बनवू शकता. प्लस महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तेल न पिणारी चकली होते आणि खूप छान कुरकुरीत चकली होते. मी सगळं आजपासून प्रत्येक रेसिपीचं डिटेल डिस्क्रिप्शन मी तुम्हाला रोजच्या एका व्हिडिओमध्ये रोज एक नवीन पदार्थाचं देत जाईल. तुम्हाला जर काही नवीन पदार्थ शिकायचा असेल, आता कसं आहे, चकलीचे मी आज फक्त भाजणी बनवणार आहे. चकली जरा 2-4 दिवसांनी बनवणार आहे, कारण आत्ता जर बनवली तर ती लगेच संपेल आणि त्यामुळे दिवाळीच्या थोडंसं आधी बनवायला घेणार आहे. परंतु ज्यांना आत्तापासूनच फराळ करायचा आहे किंवा ज्यांना आत्तापासूनच तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी मी या रेसिपी रोज आपल्या चॅनलवर आता अपलोड करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला दिवाळीच्या फराळाच्या छान PDF फॉर्मॅटमध्ये रेसिपीज हव्या असतील, तर तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिली गोष्ट, आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे रोज एक नवीन रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि रेसिपी एकदम परफेक्ट असणार आहे. म्हणजे मी क्लासेस घेते, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे माझ्या क्लासेसच्या रेसिपी मी पूर्ण दिवाळीचा माझा क्लास मी ठरवला होता एकदा घेईन, परंतु तो नाही घेतला. तर तो क्लास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर तुम्ही करताच. सो जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा ज्यांना ही जी रेसिपी आहे ते करायच्या आहेत. सो सगळ्या रेसिपी इथून पुढे रोज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक रेसिपी मिळेल आणि सगळ्या रेसिपी प्रोफेशनल असणार आहे. ठीक आहे. सो ही झाली रेसिपीची गोष्ट. तर आज माझा प्लॅनिंग आहे तो म्हणजे लिस्ट बनवायची आहे. अजून काय काय कामं माझी बाकी आहेत त्याची पण लिस्ट मी साईड बाय साईड करणारच आहे. आणि आता भाजणीसाठी जे तांदूळ, डाळ वगैरे ज्या गोष्टी लागतील
त्या धुवून वाळत घालणार आहे, म्हणजे उद्या मी भाजणीसाठी मला सगळी तयारी करता येईल. तर सगळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच, परंतु मला रेसिपी करायला थोडा टाईम आहे, त्यामुळे मी या गोष्टी तुमच्यासोबत लेखी स्वरूपामध्ये शेअर करत आहे. सो आय होप तुम्ही समजून घेताल. आणि तर चला आधी सुरुवात करूयात, आपल्याला कोणते कोणते पदार्थ बनवायचे. तर चला आता मी सुरुवात केलेली आहे कोणते कोणते पदार्थ बनवायचे ते लिहायला. जनरली आपण जे रेग्युलर पदार्थ आहेत तेच बनवतो, लाडू, शेव, करंजी, चकल्या, कुणी कुणी अनारसे बनवतं. अनारसे मला थोडेसे अवघड वाटतात. अवघड म्हणजे त्याची प्रक्रिया जरा खूप लेंदी आहे, त्यामुळे मी नाही फारसे करत आणि घरी पण फारसे मुलं खात नाहीत, त्यामुळे अनारसे नाही करत. थोडेफार जे रेग्युलर पदार्थ असतात आपले तेच करते. सो त्याची मी लिस्ट आता इथे बनवलेली आहे. मी काय काय बनवली आहे तुम्हाला दाखवते. ते तुम्ही बघू शकता. मला जे जे पदार्थ बनवायचे त्याची मी लिस्ट केली आहे. स्वामींचं नाव लिहिलं आहे, कारण दिवाळीचे पदार्थ माझे सगळे छान व्हावेत. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्यानंतर इथे मी काय लिहिलेलं आहे बघा. शंकरपाळे, गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे, करंजा, चकल्या, शेव, लाडू, चिवडा आणि जर शक्य झालं, वेळ मिळाला तर बालुशाही करणार आहे. तर यामध्ये मी काय केलं आहे बघा, असं लिहून घेतले की गोड शंकरपाळ्यासाठी जे सामान लागतं त्यातलं माझ्याकडे सध्या आता काय काय नाही आहे. मैदा, तूप, साखर, म्हणजे मला या गोष्टी भरायच्यात आता किराण्यामध्ये. त्यानंतर खारे शंकरपाळ्यासाठी मैदा. सो यांचं सगळं मेजरमेंट घेऊन मला किती मैदा ऑर्डर करायचा किंवा किती आणायचा आहे तो मला काढावं लागेल कॅल्क्युलेशन. लाडूसाठी बेसन आणावं लागेल. इलायची पावडर संपलेली आहे. चिवड्यासाठी खोबरं, भाजके पोहे, चिवडा मसाला शक्य झाला तर मी घरी बनवेल, कारण तो घरचा खूप छान लागतो. आणि चना डाळ वगैरे जे लागेल ते इथे चिवड्यासाठी. करंजीसाठी पण माझ्याकडे मैदा नाही आहे, बाकीचं स्टफिंगचं ऑलमोस्ट आहे. खोबरं मी आय थिंक सो इथे कुठेतरी लिहिलं आहे, हां इथे लिहिलेलं आहे. शेवेसाठी पण बेसन लागेल, चकलीसाठी तेल लागेल. बाकी जी भाजणी आहे ती आज आपण प्रिपेअर करूयात. तर आता इथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वजनी प्रमाणामध्ये मी घेत आहे. आणि वेइंग स्केल प्रत्येक किचनमध्ये असलाच पाहिजे. तुम्हाला ॲमेझॉन, मिशोवर कुठेही मिळेल. एक किचनमध्ये नक्की असू द्या, तुम्हाला कधी उपयोगी पडतो. तर इथे माझ्याकडे रेशनचे तांदूळ आहेत. तुम्ही HMT तांदूळ किंवा कोलम जो तांदूळ मिळतो तो सुद्धा घेऊ शकता, किंवा जो बासमती तुकडा मिळतो ना तो सुद्धा वापरू शकता. त्याचा भात खूप मोकळा होतो. बेसिकली आपल्याला इथे जे जुना तांदूळ असतो ना तो वापरायचा आहे. तर इथे मी माझ्याकडे रेशनचा आहे तर तो घेतलेला आहे. जरा निवडते आणि त्याच्यानंतर बाकीचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला सांगते. 10 किलो तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. पाव किलो चना डाळ घ्यायची आहे. साधारणतः 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम ज्वारी इथे आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर उडीद डाळ 50 ग्रॅम आणि मूग डाळ 50 ग्रॅम घ्यायची आहे. इथे तुम्ही या चना डाळीऐवजी फुटाणे पण घेऊ शकता, परंतु फुटाण्याची डाळ मिळते ती सुद्धा वापरू शकता, परंतु याने टेस्ट चांगली येते. सो इथे मी डाळच वापरते नेहमी. तर अशा प्रकारे हे प्रमाण आहे अर्धा किलोचं. यामध्ये अजून सामान येणार आहे, परंतु आता सध्या हे मी धुवून याला वाळत घालणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला इथे घ्यायचं आहे त्या गोष्टी आपल्याला धुवून वाळत घालायच्यात. आणि भाजताना आपल्याला या 4 गोष्टी ॲड करायच्यात. ते म्हणजे 25 ग्रॅम साबुदाणा, 25 ग्रॅम पोहे, 15 ग्रॅम धने आणि 15 ग्रॅम जिरे. सो या 4 गोष्टीसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत जेव्हा आपण भाजणार आहोत सगळी भाजणी तेव्हा. तर आता सुरुवातीला ज्या 4-5 गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या स्वच्छ आपल्याला धुवायच्या आहेत. आणि धुवून आपल्याला एका चाळणीमध्ये घालून थोड्याशा निथळत ठेवायच्या. धुवून म्हणजे फार आपल्याला भिजत नाही घालायच्या, लगेच क्विक धुवायच्या आहेत. आणि त्यानंतर चाळणीमध्ये घालून इथे मी एक कॉटनचं बेडशीट घेतलेलं आहे. त्या बेडशीटवर अशा प्रकारे सिया आणि मी दोघीजणी हे काम करतो आहे. सियाला अशी कामं खूप आवडतात आणि मग ती बसलेली आहे. थोडंसं तांदूळ आणि बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या सगळ्या मी धुवून अशा पद्धतीने पसरून ठेवणार आहे. साधारणतः 1 दिवस याला वाळू द्या, कारण मी काल रात्री मला वाटलं होतं भाजणी करून ठेवावी किंवा भाजून ठेवावं, परंतु थोडंसं ते एवढं पाहिजे तसं वाळलेलं नव्हतं. आणि मी घरात हे फॅन खालीच सुकवलेलं आहे, कारण बाहेर एवढी जागा नाही आहे. त्यामुळे मी काय केलं, घरातच सुकवलं. आणि त्यानंतर आता उद्या मी हे सगळं भाजायला घेणार आहे. तर इथे सगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे सगळं अशा प्रकारे पसरून ठेवते आणि छान वाळलं की मग भाजणीसुद्धा आपली चांगली होईल. तर इथे बघा सगळं वाळत घातलेलं आहे. आताच मी ना भाजणीचं जे तांदूळ डाळ आहे ते धुवून वाळत घातली आहे. आणि बसल्या बसल्या आज अपलोड केलेल्या व्हिडिओच्या कमेंट वाचत होते. मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी एक भाजी बघितली आणि त्या भाजीसाठी ना खूप गर्दी होती तिथे. आणि ज्या बाईला ती मिळाली तिने पटकन घेतली, पिशवीत भरली आणि निघून गेली.
कारण बाकीची लोकंसुद्धा डिमांड करत होती की ती नाही आहे का, संपली का, आम्हाला पण पाहिजे होती. तर मी तिथे उभा राहून विचार करत होते की नक्की हे आहे काय प्रकार, म्हणजे 2-3 लोकं विचारत होती. तर त्या आजी ज्या होत्या त्या बोलल्या की मला ते फुलं तोडायला वेळ नाही मिळाला आणि नेक्स्ट टाईम घेऊन येईल. तर मी फक्त कॅप्चर झाली माझ्या त्या कॅमेऱ्यात, बरं झालं. आणि नाहीतर तिने पटकन पिशवीत घातली आणि ती बाई निघून गेली. तर मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की ही भाजी नेमकी आहे कशाची? तर मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ही जी भाजी आहे ती हादग्याची भाजी काहीतरी असं बोलतात त्याला, आणि आपण कोबीची भाजी डाळ घालून करतो सेम तशीच करतात. तर नेक्स्ट टाईम नक्की मी बुधवारी जरा लवकर जाते बाजारात आणि त्या आजीकडे बघते ती भाजी मिळते का. कारण हा प्रकार मी कधी पाहिलेला नाही आहे ना कधी खाल्लेला आहे, त्यामुळेच मी तुम्हाला कमेंटमध्ये विचारलं होतं. कारण बऱ्याच ठिकाणी अशा भाज्या मिळतात नाही मिळतात माहीत नाही, मी पहिल्यांदा पाहिली आणि त्यासाठी जी क्राऊड पाहिली त्यामुळे मला असं नवल वाटलं त्या भाजीबद्दल की नक्की ही भाजी आहे तरी कशाची, आणि त्यामुळे मी तुम्हाला विचारलं. सो थँक्यू सो मच एवढ्या सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहेत कमेंटमध्ये किंवा सांगितलेलं आहे की असं असं करायची असते, ही याची भाजी आहे. सो त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि तुम्ही कमेंट केलीत त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. सगळी भाजणी जी आहे ती धुवून वाळत घातलेली आहे. जेवढे पदार्थ धुवायचे आहेत तेवढे धान्य धुवून वाळत घातलेले आहेत. काही जे उरलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवले भाजायचे. आता मी तुम्हाला सांगते जेव्हा आपली भाजणी रेडी होईल, एक गोष्ट महत्त्वाची आहे, घरी भाजणीचं पीठ करू नका किंवा मिक्सरमध्ये दळायला जाऊ नका. प्रॉपर जिथे दळलं जातं तिथे गिरणीमध्ये द्या आणि दळून आणा. आणि दळून आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी प्रमाण सांगते, मी जरा लिहून ठेवलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, भाजणी सपोज आपण 1/2 किलो घेतली, 250 ग्रॅम भाजणी असेल किंवा कपमध्ये सांगायचं तर 2 कप भाजणी असेल तर साधारणतः 1.5 कप पाणी लागतं. म्हणजेच 250 ग्रॅम भाजणी असेल तर 300 ग्रॅम ऑलमोस्ट पाणी लागतं त्याला. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, त्यानंतर थोडंसं 1.5 टीस्पून आपल्याला त्यामध्ये ओवा टाकायचा आहे, त्यानंतर थोडीशी हळद 1 टीस्पून, त्यानंतर सेसमी सीड म्हणजे आपले तीळ टाकायचे आहेत आपल्याला, पांढरे तीळ 2 टीस्पून आणि रेड चिली पावडर 1 टीस्पून. तुम्हाला तिखट आवडत असेल, फार तिखट करू नका नाही तर खाताना ठसका लागतो. नॉर्मल आपली बेडगी मिरचीची पावडर येते ती 1 टीस्पून 2 कपला भरपूर होते. तर काय करायचं आहे, गरम पाणी करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे सगळे जे पदार्थ मी आत्ताच सांगितले ते सगळे उकळून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पीठ टाकून द्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मस्त मळून आपल्याला चकल्या करायच्या आहेत. तर हे सगळं रेसिपीची कृती वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आणि उद्या कोणत्या रेसिपीची PDF किंवा तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. मी जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच, परंतु मला अजून थोडा वेळ आहे त्यामुळे मी गडबड करत नाही आहे फारशी. तर जेव्हा मी करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. तर आता आज चकली झालेली आहे, उद्या कुठला पदार्थ बघायचा तो कमेंट करून सांगा. आणि शंकरपाळ्याची जी रेसिपी आहे मी माझ्या प्राजक्तास किचनवर अपलोड केलेली आहे. मी तीच रेसिपी फॉलो करते कारण ती खूप परफेक्ट आहे, माझी आईची रेसिपी आहे ती. सो तीच रेसिपी मी फॉलो करते. तर अशा प्रकारे एक एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. जे सगळे धुवून ठेवलेले धान्य आहेत ते साधारणतः उद्या मी भाजणार आहे, म्हणजे आज रात्रीपर्यंत ते छान आणि मस्त असे ड्राय होतील, म्हणजे उद्या भाजणी करून लगेच दळायला देता येईल. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजणी दाखवणारच आहे. तर चला, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.